सो हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज 6th डे, आज आमचा लास्ट डे थायलंडमध्ये. आणि आज आमचं संध्याकाळी नाही, रात्री 9:45ची आमची फ्लाईट आहे. 9:45 का 10:15ची फ्लाईट आहे. ती इंडियाला पोचणार 12:30ला, पण इथला टाईम 2 hours पुढे. आणि आता आम्ही नाश्ता वगैरे केला, ते मी टाकते. मी नाश्त्याचं आधीच घेतलेलं, मी पुढे टाकेल. आणि आता आम्ही चेकआउट केलं आणि आता आम्हाला जायचं आहे. आता आज आमचं स्काय वॉक आहे. ते स्कायवर एकदम टॉपची बिल्डिंग आहे. तिकडून वरती जाऊन आपल्याला खाली दिसतं काचेतून. तिकडे जाणार आहे आणि 2 बुद्धांचे टेम्पल आहे, तिकडे जाणार आहे. तर लास्टपर्यंत व्लॉग नक्की बघा. आज मी नाश्त्याला दूध चोकोज आणि पॅनकेक घेतले आणि सानिकाने फ्रूट्स घेतले. आणि हा बँकॉकचा व्ह्यू. उंडी मामा की उंडी मामी की mama and mommy. Somebody teaching me like this, that's why I remember. Mama after mama, mommy. Okay. Please check again, passport, private company, or the owner of the taxi like that. And the taxi normally they start by the meter, 35 baht. For first 2 kilometers. But when they see you are a foreigner, meter is त्या टावरच्या इथे. हा तो टावर आहे, दिसतोय का? हा पूर्ण हा मोठा. तर ही इकडचं 78th फ्लोअरवरती जायचं आणि तिकडून ते स्काय वॉकचं आहे. तर बघा, हे करायचं 74th फ्लोअरवरचा व्ह्यू आहे हा. अख्खं बँकॉक दिसतंय. असं इथं आल्यावर सगळं पडतं. एवढं डेंजर वाटतंय ना, खूप भारी वाटतंय मला. हा तो फ्लोअर आहे, इकडे आपण चालू शकतो. हे 78th फ्लोअर आहे. इथे बसून आपण व्ह्यू बघू शकतो. असा व्ह्यू आहे, खूप भारी, खूप हवा आहे. आणि इकडे पण बसू शकतो आपण. आता सानिका ते न्यू ओपन झालं ना, हे वाला असं ते टिल्ट होतं, डायरेक्ट सरळ खालचं दिसतं. ते करायला चालले. भीती वाटते. असं तिकडे आहे की डू यू डेअर टू डू दिस. ही करणार आहे, हिला करायचंय बाबा. मला तर खाली बघून भीती वाटते. आणि ती जी हे दिसते ना नदी, ते तर काल क्रूज होती. तर ही चालली. सानिकाला हे सर्टिफिकेट भेटले, सर्टिफिकेट ऑफ करेज. कसं वाटलं? एक नंबर एक्सपिरियन्स. स्काय वॉक वगैरे आमचं सगळं झालं आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे, 2 बुद्धा टेम्पल आहेत, तिकडे जायचं आहे. तर मग आता आम्ही निघणार आहे. चला. तर आम्ही आता आलो बुद्धा टेम्पलला, जे थायलंडमधलं सगळ्यात मोठं टेम्पल आहे. म्हणजे इथली बुद्धाची जी मूर्ती आहे ना, ती खूप मोठी आहे. 5000 कितीतरी टन, 5000 kgची. तर इकडे आलं. पण तिकडे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही आहे, सेल्फी घेणं पण अलाउड नाही. फक्त आपण फोटो काढू शकतो आपण. तर मग जाऊ आतमध्ये. सराउंडिंग असा आहे हा. हे मंदिर आहे.
तर इथून आत व्हिडिओ अलाउड नाही आहे. आता हे दुसरं टेम्पल आहे, हा आमचा लास्ट स्पॉट आहे आणि ह्याच्यानंतर मग रात्री आता आमची फ्लाईट आहे. हा लास्ट स्पॉट आहे आमचा फिरायचा. तर जाऊया. हे पण एक टेम्पलच आहे, बुद्धांचंच टेम्पल एक, पण सुंदर आहे, दाखवते तुम्हाला. ह्यांचं टेम्पलचं इंटिरियर वगैरे खूप छान आहे. एक मिनटं. आता जेवण झालं आमचं आणि आता आम्हाला एअरपोर्टला जायला निघायचं आहे. त्याच्या आधी सँड ऑफ आहे, तर त्याच्यासाठी केक कापायचा. तर मग आता केक कापूया, जाऊया. Every moment Vipin ने बहुत अच्छा से she explained to us every occasion, every place, the culture, everything very nicely. हम लोग को actually उसने बहुत अच्छा so आशीर्वाद to you for many more good trips. Thank you. This will be in the picky box for the aeroplane. तर आता आमचं जाण्याचा टाईम आला आहे इंडियाला. आम्ही एअरपोर्टवर उतरलो आहे. हे सगळं ट्रॉलीवरती लगेज ठेवलं आहे. आता जायचं आतमध्ये, सिक्युरिटी चेकिंग वगैरे, इमिग्रेशन वगैरे करायचं आणि मग 9:30ची फ्लाईट आहे. तर आमचं सगळं चेकिंग वगैरे सगळं झालं, इमिग्रेशन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आमच्या गेटच्या इथे. तिकडे जाऊन बसणार आता, कारण की 3 तास आहेत अजून ना, अजून 3 तास आहेत. झाली आमची ट्रिप. खूप मजा आली, खूप म्हणजे खूप मजा आली. थायलंडची ट्रिप काढा सगळ्यांनी, मी तर म्हणेन बेस्ट एक्सपिरियन्स. आणि ही आमची पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती एकदम. नेक्स्ट इयर दुसरं ठिकाण. आता जाऊ तिथं बॅग्स ठेवणार आणि मग आम्ही इकडे फिरायला येतो परत अक्का एअरपोर्ट, कारण एवढा टाईम काय करणार. सो बाय.